Hello dear students, in today's lecture we are going to learn about the types of RNA. ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण DNA, त्याचं स्ट्रक्चर, त्यानंतर जीन्स, न्यूक्लिओटाइड्स हे सगळे कन्सेप्ट्स बघितले, राईट? सो आज बघूयात आपण दुसरा प्रकारचं न्यूक्लिक ऍसिड जे आपल्या सेल्समध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतं. DNA हे एक प्रकारचं न्यूक्लिक ऍसिड आहे, ज्याचा लॉंग फॉर्म आपण काय बघितला होता? डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड. आता हा जो RNA आहे हा देखील न्यूक्लिक ऍसिडच आहे, विच इज रायबोज न्यूक्लिक ऍसिड. रायबोज नावाची शुगर जी आपण ऐका आपण जे न्यूक्लिओटाइड शिकलो होतो आठवतंय तुम्हाला? व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाइड रे? त्याच्यामध्ये नायट्रोजन बेसेस असतात, राईट? सो हा नायट्रोजन बेस, त्यानंतर आपण त्याला इथे अशी पेंटोज शुगर जोडलेली होती, आठवते? आणि मग इथे असा फॉस्फेट ग्रुप आपण जोडलेला होता. सो हे आपला एक न्यूक्लिओटाइड झाला. असे खूप साऱ्या न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स ज्याला आपण जीन्स म्हणतो, आणि हेच जीन्स आर नथिंग बट द रेसिपी फॉर प्रोटीन्स, बरोबर? मग हे जसं आपण बघितलं तर 4 प्रकारचे नायट्रोजन बेसिस डीएनए मध्ये होते: ऍडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन. आठवतंय तुम्हाला? आणि हे 4 प्रकारचे नायट्रोजन बेसिस आहेत म्हणून न्यूक्लिओटाइड्स पण 4 प्रकारचे होते, बरोबर की नाही? तसंच ह्या RNA मध्ये देखील 4 प्रकारचे नायट्रोजन बेसिस असतात आणि म्हणून RNAचे न्यूक्लिओटाइड्स देखील DNA प्रमाणे 4 प्रकारचे असतात. आणि ह्या न्यूक्लिओटाइडमध्ये ही जी शुगर असते ही रायबोज शुगर असते, ठीक आहे? सो हा झाला एक जनरल स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिओटाइड. आता नायट्रोजन बेसिस RNA मध्ये कोणते कोणते असतात बघा. मी नायट्रोजन बेसिस लिहिलं, 2 ह्याच्यामध्ये असतात, एक DNA मध्ये असणारे नायट्रोजन बेसिस आणि RNA. आता हे कशासाठी बघायचं आहे तर आज आपण जे RNAचे प्रकार शिकणार आहोत त्याच्यासाठी तुम्हाला कोणते कोणते नायट्रोजन बेसिस कशा पद्धतीने जोडले जातात, त्यांच्या ज्या बेस पेअर्स आहेत ते बघायचं आहे. सो DNA मध्ये आपण बघितले होते प्युरिन्स, पायरिमिडिन्स हे 4 एकूण प्रकारचे असतात: ऍडेनिन, ग्वानिन, त्यानंतर थायमिन आणि सायटोसिन. ह्यापैकी ऍडेनिन ऑलवेज पेअर्स विथ थायमिन विथ डबल बॉन्ड, ग्वानिन ऑलवेज पेअर्स विथ सायटोसिन विथ ट्रिपल बॉन्ड. हे शिकलो होतो. RNA मध्ये देखील असेच 4 प्रकारचे न्यूक्लिओटाइड आहेत: ऍडेनिन, ग्वानिन, इथं जो थायमिन आहे त्या थायमिनच्या ऐवजी RNA मध्ये असतो युरॅसिल, आणि मग सायटोसिन आहे तसा. सो दिस इज डिफरंट न्यूक्लिओटाइड विच इज प्रेझेंट नायट्रोजन बेस, सॉरी नॉट न्यूक्लिओटाइड, हा नायट्रोजन बेस आहे युरॅसिल, जो RNA मध्ये प्रेझेंट असतो इन द प्लेस ऑफ ऑर इन्स्टेड ऑफ थायमिन. सो जेव्हा आपण RNA मधल्या नायट्रोजन बेसिसच्या पेयर्स दाखवणार त्या कशा दाखवणार? ऍडेनिनची जोडी युरॅसिल बरोबर डबल बॉन्डने आणि ग्वानिनचं सायटोसिन बरोबर आहे ते ट्रिपल बॉन्डने आहे तसं, म्हणजे फक्त फरक ह्या दोघांच्या मध्ये झाला. लक्षात आलं? सो RNA हा सुद्धा एक प्रकारचा न्यूक्लिक ऍसिड आहे जे आपल्या सेल्स मध्ये प्रेझेंट असतं, बट इट इज नॉट प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ द सेल. इन्स्टेड इट इज प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. सो आजचं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला DNA आणि RNA यांच्यामध्ये काय फरक असतो हे देखील तुम्हाला सांगता येईल, की जो प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन DNA अँड RNA. सो DNA मधला आपण सांगू शकलो की न्यूक्लिक ऍसिड हे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ऍसिड, ह्याच्यामध्ये रायबोज न्यूक्लिक ऍसिड. DNAचे काही टाइप्स आपण नव्हते बघितले, ते RNAचे मात्र 3 टाइप्स असतात. DNA डबल हेलिकल होतं, RNA मध्ये डबल हेलिकल नाहीत. सो आता आपण जे स्ट्रक्चर शिकणार आहोत त्यावरून तुम्ही मला DNA आणि RNA मध्ये मॅक्सिमम किती फरक आहेत सांगू शकता, ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचे, राईट? सो चला बघूयात. सो पहिला प्रकार RNAचा. ऍक्च्युली RNA जसं म्हणलं तुम्हाला 3 प्रकारचे असतात, त्यापैकी पहिला RNA आहे तो मेसेंजर RNA, दुसरा रायबोझोमल RNA आणि तिसरा आहे तो ट्रान्सफर RNA, ज्याला tRNA असं म्हणतात. प्रत्येक प्रकारचा RNA चं स्ट्रक्चर थोडं थोडं डिफरंट आहे, बट येस ईच अँड एव्हरी RNA कंटेन्स द न्यूक्लिओटाइडचं सिक्वेन्स. आता ह्याच्यात मी तुम्हाला काही कन्सेप्ट अशा सांगणार आहेत की बरेचदा
कन्फ्यूज होऊ शकतं समजून घेण्यासाठी. सो व्यवस्थित लक्ष देऊन ऐकून घ्या, तुमच्या नोटबुक्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. आरएनएचे टाइप्स आणि त्यांचे फंक्शन्स कळण्यासाठी मी तुम्हाला थोडीशी बेसिक माहिती सांगते. ऍक्च्युली ही माहिती तुम्हाला 10th मध्ये शिकायची आहे डिटेल. सो आत्ता तुम्हाला हे आरएनए कळण्यासाठी जितपत नॉलेज या प्रोसेसचं असणं गरजेचं आहे तितकी प्रोसेस मी तुम्हाला फक्त आत्ता आधी एक्सप्लेन करते की जेणेकरून तुम्हाला आरएनएचे मग टाइप्स समजायला सोपं जाईल. सो आपण ह्याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये डीएनए बघितलेला होता. डीएनएचं स्ट्रक्चर कसं होतं? डबल हेलिकल, राईट. सो आपण डीएनए असा दाखवलेला होता आणि मग ह्या डीएनए मध्ये एटीजीसीचा सिक्वेन्स ज्याला आपण जीन्स दाखवलेले होते, राईट. आता मी काय सांगितलं तुम्हाला, हे जीन्स म्हणजे कोण आहेत? प्रोटीनची रेसिपी आहे. आपल्या बॉडीमध्ये जे जे फीचर्स एक्सप्रेस होतात, जे आपण आहोत त्याचा सिक्वेन्स ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हा पूर्ण आपले केसांचा रंग कसा, आपली उंची कशी, डोळ्यांचा रंग, आपली इंटेलेक्च्युअल ॲबिलिटी, आपल्यामध्ये असणारे जेनेटिक डिसऑर्डर, हे सगळं 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 ह्या जीन्सच्या सिक्वेन्समध्ये म्हणजे न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्समध्ये दडलेलं असतं. सो प्रत्येकाचा जो जीन, प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये असणारा जीनचा सिक्वेन्स हा कसा झाला? वेगळा वेगळा झाला. आता आपल्या बॉडीमध्ये जेव्हा स्पेसिफिक प्रोटीन्स तयार होणार असतात म्हणजे स्पेसिफिक कॅरेक्टर एक्सप्रेस होत असताना, समजा माझ्यामध्ये माझे बोन्स वीक झालेले आहेत आणि आता ते बोन्स जर स्ट्रॉंग होण्याचं असेल तर त्यासाठी आपल्याला आपल्या बॉडीमध्ये एक ऑसिन नावाचं प्रोटीन हे बनलं पाहिजे फ्रॉम द अमिनो ऍसिड्स. आता ते ऑसिन समजा तयार व्हायचं आहे तर त्यासाठी काय, कशा पद्धतीचा प्रोसेस असते ज्याला आपण प्रोटीनची फॉर्मेशन किंवा प्रोटीन सिंथेसिस असं म्हणूयात. पहिल्यांदा काय होतं, हे जे डीएनएचे जे 2 स्ट्रँड्स आहेत ते सेपरेट होतात. सो मी हा एक स्ट्रँड इथं दाखवते, थोडासा लांब इथं दुसरा स्ट्रँड दाखवते. इकडे समजा हा ॲडेनिन आहे, इकडच्या बाजूला ऑब्व्हियसली थायमिन आहे, डीएनए आहे म्हणून. हा त्यानंतर इथं असेल समजा ग्वानिन, तर इथं असणार आहे सायटोसिन, आणि समजा परत मी इथं म्हणलं सायटोसिन आहे तर इथं असेल ग्वानिन, राईट. हे 2 स्ट्रँड्स पहिल्यांदा सेपरेट झाले. डीएनएचे 2 स्ट्रँड सेपरेट झाल्यानंतर त्या न्यूक्लियसमध्ये असणारे जे आरएनएचे न्यूक्लिओटाइड, ज्याच्यामध्ये मगाशी दाखवलेलं स्ट्रक्चर तुम्हाला, ॲडेनिन असणारा न्यूक्लिओटाइड वेगळा, ग्वानिन असणारा न्यूक्लिओटाइड वेगळा, सायटोसिन असणारा वेगळा आणि युरॅसिल असणारा न्यूक्लिओटाइड वेगळा असतो. सेपरेट सेपरेट न्यूक्लिओटाइड असेच रँडमली फिरत आहेत असं इमॅजिन करा. हे स्ट्रँड्स जेव्हा सेपरेट होतात तेव्हा मग काय होतं, ह्या डीएनएच्या स्ट्रँड बरोबर ते आरएनएचे न्यूक्लिओटाइड येऊन अटॅच होतात. मग कोणाबरोबर कोण अटॅच होणार, तर ऑब्व्हियसली इथं ॲडेनिन आहे सो इथं युरॅसिल येऊन जोडला जाणार विथ डबल बॉन्ड. ग्वानिन आहे सो इथं सायटोसिन विथ ट्रिपल बॉन्ड आणि इथं सायटोसिन आहे सो ग्वानिन विथ ट्रिपल बॉन्ड. सो ह्या पद्धतीने हे जे ब्लॅक कलरनं मी दाखवलेत, दीज आर आरएनएचे न्यूक्लिओटाइड सिंगल सिंगल सिंगल. हे जेव्हा एकमेकांशी जोडले गेले काय झालं बघा, इथे देखील एक लॉंग स्ट्रक्चर तयार झालं विच इज एक्झॅक्टली सिमिलर टू दिस. इथं जो सिक्वेन्स आहे तोच एक्झॅक्ट सिक्वेन्स इथं तयार झाला की नाही. सो धिस न्यूली फॉर्म्ड स्ट्रक्चर इज नथिंग बट mRNA, दॅट इज मेसेंजर आरएनए. ह्या मेसेंजर आरएनएनं काय केलंय, डीएनएच्या सिक्वेन्सची एक कॉपी बनवली विच इज नथिंग बट द मेसेज फॉर प्रोटीन सिंथेसिस. मग ह्या सिक्वेन्सनं तुमच्या बॉडीमध्ये हे, आता हा जो आहे ते 3-3 ह्यांचा ग्रुप असतो. सो तिघांच्या 3-3 न्यूक्लिओटाइडचा ग्रुप असतो, त्याला लक्षात ठेवायचं. सो ह्या 3 न्यूक्लिओटाइडच्या ग्रुपला म्हणतात कोडॉन. सो ह्या पद्धतीनं mRNA तयार झाला. आता हा mRNA तयार कुठं झालाय, न्यूक्लियसमध्ये, आणि प्रोटीन फॉर्मेशन कुठं होतं, इन द सायटोप्लाझम. मग हा तयार झालेला न्यूक्लियसमध्ये जो mRNA तयार झालाय तो कुठं आला पाहिजे, इन द सायटोप्लाझम. मग तो जेव्हा सायटोप्लाझम मध्ये येतो तेव्हा अजून 2 जण त्याची वाट बघत असतात, ते म्हणजे रायबोझोमल आरएनए आणि टीआरएनए. आता इथं मी तुम्हाला ही डायग्राम दाखवते. सो आठवला, हा mRNA आहे आपला, ज्याच्यामध्ये डीएनएच्या एका स्ट्रँडची कॉपी आहे. इथे तुम्हाला कोडॉन 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 लिहिलेलं दिसतंय बघा. सो 3 न्यूक्लिओटाइडचा एक ग्रुप म्हणजे कोडॉन मी तुम्हाला सांगितलं होतं. आता काय झालं, हा mRNA जो तयार झालेला होता तो सायटोप्लाझम मध्ये आला. सायटोप्लाझम मध्ये आल्यानंतर काम सुरू होतं ह्या दोघांचं पण. आता काय होणार, तो इथं आल्यानंतरचे सिग्नल्स ह्या दोघांना मिळतात. मग हा कोण आहे,
हा रायबोझोम आहे. दिस इज नॉट रायबोझोमल आरएनए. बघा हा जो गोल दिसतोय तुम्हाला इथं, धिस इज रायबोझोम. आपल्या 8वी मध्ये आपण शिकलो होतो सेल ऑर्गॅनल्स, तर त्याच्यामध्ये आपण रायबोझोम शिकलो होतो. रायबोझोम हे ऍक्च्युअली दिस इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ 2 सब युनिट्स. त्यातला हा जो वरचा आहे हा लार्जर सब युनिट, हा छोटा जो दिसतोय इट इज स्मॉलर सब युनिट. आणि मग ह्याच्या आत दिसतायत का, हे मी इथं वेगळ्या रंगाने दाखवते. हा जो आत दिसतोय का, हा रेडनं दाखवलेला, सो धिस इज रायबोझोमल आरएनए. रायबोझोमच्या आत आहे म्हणून रायबोझोमल आरएनए. असं तुम्हाला कन्फ्युजन होऊन देऊ नका की हा म्हणजे रायबोझोम आरएनए नाही. जो आरएनए रायबोझोम मध्ये प्रेझेंट आहे तो. सो एमआरएनए इथे येऊन अटॅच आल्यानंतर रायबोझोमल आरएनए तिथे येऊन थांबतो आणि मग ते दोघं मिळून टीआरएनएला बोलवतात. टीआरएनए जेव्हा येतो, आता तुम्हाला बघा काहीतरी दिसतंय इथं सिमिलर. इथं जी दिसतंय, म्हणजेच हे कोण आहेत, न्यूक्लिओटाइड आहेत. म्हणजेच टीआरएनए वरती सुद्धा तुम्हाला न्यूक्लिओटाइडचा एक सिक्वेन्स दिसेल की जो सुद्धा 3-3चा ग्रुप मध्ये दिसतोय. एमआरएनए वरती असणाऱ्या न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्सला आपण कोडॉन म्हटलंय. टीआरएनए वरती जे न्यूक्लिओटाइड आहेत त्यांना अँटी कोडॉन म्हटलंय. आता काय होणार, हे ह्या दोघांच्या मध्ये असणारे कोडॉन आणि अँटी कोडॉनचे पेअर होणार. आता त्या दोघांची जोडी मिळणार. म्हणजे आता समजा इथं हा एमआरएनए आहे समजा, याच्यावरती आता इथं जी आहे म्हणजे इथं सी असणार, इथं सी आहे म्हणजे इथं जी असणार आणि इथं पुन्हा सी असणार. हा आहे एमआरएनए वरचा कोडॉन. आता ह्या दोघांची जोडी झाली इथे आणि ही जोडी तयार होत असताना वरती हा आहे अमिनो ऍसिड. समजा मग आता अजून एक इथं एक कोडॉन आहे, समजा इथलाच घेऊ आपण, ए सी जी घेऊयात. मग इथं एमआरएनए वरती एसीजी असताना टीआरएनए वरती काय असणार सांगा मला, ए ची जोडी यू सोबत, जी ची जोडी सी सोबत. जीजीच घेतलंय का आपण, ठीक आहे, जी जी. मग इथं जी आहे म्हणजे इथं सी आला, राईट. सो दुसरा टीआरएनए इथे येऊन जोडला जाईल आणि त्याच्या डोक्यावरती अजून एक अमिनो ऍसिड असेल. इथं अजून एक काहीतरी ट्रिपलेट कोडॉन असेल. मग इथं कोडॉन, इथं टीआरएनए वरचा अँटी कोडॉन आणि ह्याच्या डोक्यावरती अजून एक अमिनो ऍसिड. मग तुमच्या गोष्ट एक लक्षात आली का, की जसं जसं इथं एमआरएनए आणि टीआरएनए एकमेकांना जोडले जात आहेत, त्याच वेळेस ऍट द सेम टाइम इथे डोक्याशी वेगवेगळे अमिनो ऍसिड एकमेकांना जोडले जात आहेत. आणि हेच अमिनो ऍसिड म्हणजे लॉंग चेन म्हणजे प्रोटीन असतात. सो दिस इज द मेथड की ज्याच्याद्वारे आपले 3ही प्रकारचे आरएनए एकत्र येतात आणि तिघं मिळून प्रोटीन सिंथेसिस आपल्या सायटोप्लाझम मध्ये करतात. हा रायबोझोमल आरएनएचा रोल काय आहे, तर त्याच्या प्रेझेन्स शिवाय ही प्रोटीन सिंथेसिस होऊ शकत नाही. म्हणजे तो गाईड करणार थोडक्यात. हा, सो आले लक्षात हे 3 प्रकार. आता बघा, आता हा पार्ट आहे तुमच्या नोट्स मध्ये दिलेला. ऍक्च्युली हा आपल्या क्लासच्याच नोट्स आहेत. सो टाइप्स ऑफ आरएनए जेव्हा तुम्हाला 3 मार्कांसाठी प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्ही हे सांगाल की त्यांच्या फंक्शनवरती आधारित हे 3 प्रकार आहेत. त्यातला पहिला रायबोझोमल म्हणजेच आरआरएनए, जो आता सांगितलं, आता जी मी प्रोसेस सांगितलेली आठवा, मग तुम्हाला ह्याचा प्रत्येकाचा अर्थ समजायला सोपं जाणार. सो इट इज द कंपोनंट ऑफ रायबोझोम. रायबोझोमचा कंपोनंट आहे, होय की रायबोझोम मध्ये आत आपण दाखवलेला आरआरएनए. द रायबोझोम परफॉर्म फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस, राईट. आता हा झाला एवढंच एक एक ओळीमध्ये प्रत्येकाची माहिती लिहायची आहे तुम्हाला. देन मेसेंजर आरएनए, दॅट इज एमआरएनए. इट कॅरीज डीएनए कडून आलेली इन्फॉर्मेशन अबाउट द प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम डीएनए टू रायबोझोम इन द सायटोप्लाझम. आणले ना त्यानं सायटोप्लाझम मध्ये घेऊन आलं न्यूक्लियस मधून. आणि नेक्स्ट वन इज ट्रान्सफर आरएनए, दॅट इज टीआरएनए, ज्याच्यामध्ये काय आहेत अमिनो ऍसिड, त्याच्या डोक्याशी होते आता दाखवलेले अमिनो ऍसिड, टू द रायबोझोम अकॉर्डिंग टू द मेसेज ऑन एमआरएनए. एमआरएनए वरती जो सिक्वेन्स होता, ह्या सिक्वेन्स नुसार अँटी कोडॉन टीआरएनए आणलेत आणि ह्याच्या डोक्याशी हे वेगवेगळे अमिनो ऍसिड्स आहेत. सो अशा पद्धतीनं हे 3ही आरएनए मिळून प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आपल्या सायटोप्लाझम मध्ये घडवून आणतात. एवढं तुम्हाला सांगायचं आहे. 1 मार्कांचा प्रश्न तुम्हाला ह्याच्यावरती विचारू शकतात की ह्यापैकी कोणता आरएनए इज अ कंपोनंट ऑफ रायबोझोम,
कोणता आरएनए कॅरीज इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस, कोणता आरएनए अमिनो ऍसिड कॅरी करतो, असे 1-1 मार्कांसाठी होऊ शकतील. 3 मार्कांसाठी 3 विचारतील, किंवा मी जसं मगाशी म्हणलं तुम्हाला डीएनए आणि आरएनए मधला डिफरन्स तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सो काही मुद्दे मी तुम्हाला मगाशी सांगितले. उरलेले मुद्दे तुम्ही कंप्लीट करा आणि मला कमेंट करून सांगा की डीएनए आणि आरएनए मध्ये अजून काय काय फरक आपल्याला सांगता येतील. ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. थांबूयात इथंच, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट.